करीत बसलं. हा आता काळजी नको करू तर काय करू. मग कशीच काय मला पैशाची गरज आहे. मी तुझ्या भावाला काय अक्कलीचं आहे का नाही भाग काय कळतं का? काय झालं? काय झालं विचार की म्हणलं काय वर्ष झालं पैसे नेलेले त्यांनी तरी अजून देत नाही तरी तू त्याला अजिबातच जोर लावित नाही. पण आपल्याकडे आहेत ना पैसे, कशाला मग त्याला एवढे नाहीत आपल्याकडं. तुला माहित का मला माहित आता काय झालं पैसे? काय झालं बघ. ते ऊसाचं दूध आलेलं काय केलं? अरे त्याला खर्च किती होतो ही माहिती आहे का? त्या दुकानदाराची उधारी असती खताची ती द्यावा लागत नाही का? दोन माणसं आता महागाई किती वाढली रोज जगायला किती पैसे लागते. पण तुझ्या भावाला काय फुकाट दिलेत का? मग मी म्हणतो नुसताच येतो आपला मोकळं संडाळे असं इथं राहतो 4 दिवस रुपया सुद्धा द्यायला तयार नाही तू. तारामळ आहे त्याची. त्याची तारामुळे आयुष्यभर राहील मग मी देऊ का पैसे सोडून मग त्याला? देईन अरे पण तुला सांगता येत नाही का जरा जोर देऊन माग ना त्याला पैसे तू. काय जोर देऊन मागू? बघ आता भाऊ आहे माझा आणि मग मग काय रांग तशीच म्हणाव त्याच्याकडे. नाही देईन तो नाही असं नाही. तीन पण आता गरज आहे नाही तर आपल्याला आता नको का द्यायला त्याने पैसे. आता ती काय पद्धत तुझी? त्याची तारांबळ चालली ती घ्यायला सोडून पुढे. अरे त्याची तारांबळ वर्ष झाले वर्षात नाही त्याची तारांबळ हटली का अजिबात? आयुष्यभर रस्त्यात म्हणा दरिद्री. आणि तुम्हाला नुसती समजून सांगत राहतो. कामाला पण जातोय तो काय घरी बसून आहे का? रोज कामाला जात असेल का मग त्यालाच पुराणात त्याला बचत करायला काय रोग आला त्याला? तुला सांगता येत नाही का समजून नीट जरा? भाऊ तुझा तुम्हाला प्यायला लागत असणार. मी कशाचा पेतोय? मी पेतोय काय तेव्हा? मग कशाला लागेल तुम्हाला? मला कशाला लागत? इथं घरदार खर्च नाही लागत. तुला माहितच नाही काय आणायचं यायचं म्हणलं काय नुसतं यायचं आपलं भाकऱ्या थापायच्या बसायचं दिवसभर बोललं. काय दुसरं येतंय तुला? बाकीची कामं काय तुम्ही करतात का? अरे बाकीची म्हणजे त्याला कुठल्या गोष्टीला आजकाल घराबाहेर पडलं ना की पैसेच लागत आहेत. पैशाशिवाय पान सुद्धा हलत नाही कोणाचं इथं. पैसे लागत माहितीये मला पण मला काय कळत नाही काय. हाय लागतेच माहिती आहे तुला? पण हाय आपल्याकडे तेवढं हाय आपली. किती 10 लाख 50 लाख किती पडल्यात आपल्याकडे माहितीये तुला? किती तरी नेमकी काय बोलती काय तुला पुढचं अजिबात नाही काही नाही ज्ञानच नाही पुढचं. तुमच्या हातात कारभार दिला म्हणून तुम्ही लागले काही बोलायला नाही का आम्हाला? अरे पण तुझ्या भावाला पैसे दिलेले माझा अधिकार नाही का मागायचा? राम राम बरं आला ये दाजी का आलं ते तुमचं पेमेंट नाही बरं आला ये. आता कसं काय मग आता तुझ्याबद्दलच चाललं होतं इथं. काय चालू होतं माझ्याबद्दल? काय चालू काही देणार नाही काय तुझ्या? पैसे दिले दिलेले. हा ते पैसे होय. हा. आणि मी काय मग बहिणीचं खाऊन माझं बरं होईन का? ऐका बघा हा? ऐका. अरे मग दि ना मग. दाजी ते तार मग चालली राहता द्या. अरे तुझी तारमळ मग आता मी फाशी घेऊ का आता इकडे? 30,000 करता फाशी घ्यायला नेले का तुम्ही? अरे मागायला आलता तेव्हा माझं पाय धरील पार रडायला लागला माझ्या जवळ. हा म्हणलं जाऊ दे भाऊ याला गरज असेल. आणि आता असा बोलतोय मला उलट. मग काय उलट बोलणं नाही तुम्हाला? मग आता 30,000 मी काय उलट बोललो? 30,000 काय नाही येत. दुसरी बायको करून आणतो मी 30,000. म्हणजे माझ्या बाईने सोडून द्यायचं? हा मग तू पैसे दिनायचं माझं. मग आता काय? बायको करायला तो निघले. मेरा तोंडाने ती बोलू नका. मग तू पैसे दिलं माझं मी कशाला बोलन मग? चांगल्याला बायका भेटाना तर निघाले तुम्ही बायको मग मी करायला. काय वाईट आहे काय कोण? तो? आणि काय आता वाईट ना चांगलं आता काय तुम्हाला कळतं का काय? आता हिवाळी राहिलं का तुमचं अरे लग्न? ते जाऊ दे विषय. तू माझं पैसे कधी देणार ते सांग मला पहिले. तुमचं पैसे जागी मी एक ना एक दिवस आणून देणार आहे. एक नाही एक दिवस म्हणजे मी किती वर्ष वाट बघू नेमकी अजून? मग आता किती वर्ष झाले? 1 वर्ष झालं म्हणतो. किती वर्ष झालं म्हणजे? अहो, हे भाऊ ना आता काय ते पीक पाणी झाले का आणि तुमचं? गेल्या वर्षी कांदा नाही झालं का? वर्ष झाले पैसे दिलेलं काय केलं तू आणि वर्ष? होतं गेले होते कांद्याला बाजार. बाजारात मी देऊ का बाजार मग तुला कांद्याला? अहो, मग रानात घातलेले खातात तू मला आहे ना ती जाऊ दे. नक्की सांग कधी देशील नक्की. आणि त्याच मुदतीला द्यायचं तू. ते तिकडे तुझं काय बरं माझं काय तू होईल? आहे ना स्वतःला इकून टाक मी तो म्हणतो कोणाला तरी पैसे दे माझं. कसं मेव नाही माझं बघ हा बघ आहे का? असं पुढं बोलत आहेत होय. तसं तुला तसं बी तुला घेणार बी नाही म्हणा कोणी. आहेच काय तुझ्याकडे पण तरी मी पण बघ जर मिळालं कोणी आपलं एखादं गरीब गुरीब गिरायचं का तुला? आहे का? बोलण्याची पद्धत आहे का? पद्धत नाही तुला तुम्ही तसंच तुमच्या बोला. पैसे पुरता बोला. काय वाद चाललाय? हे मेवना माझा माहित नाही. पैसे नेले वर्ष झालं पैसेच द्यायला नाही माझं. त्यांनी कोणाचे दिले तेव्हा तुमची देणार. काय बोलतो म्हणजे- बाबा तू बिला का? देणार नाहीत काय तू? बघा एक सिक्क्याचे पैसे देणार ही तुमचं. माणूस काय म्हणतो? अहो, अहो माझे घेऊन 2 वर्ष झाले. 1 रुपया दिला नाही अजून. अरे तू माझा मित्र आहे शेण्या. मित्राचं का दिल त्याचा त्या मेवण्याचं ठेवून जा मग का मला?
मित्रांनी काय बुडवायचे का मित्राचे कसा बोलीन तुझा मित्र मित्र भाऊ भाऊ असत्या मग कधी देणार तू दबी देणार पण आधी दाजीचे पैसे मला देऊन दे देणार काय तुमचे पैसे देणार ही तर मी तुझं 10 बारे ऐकले फक्त द्याय नाही फक्त आल्यावर होणारच नाही मी तुम्हाला काय करायचे येत्यान का तुझ्या माझ्याकडे येते का पैसे येत्यान ही कोणाचेच तुझं देत तोंड नाही बघून बाबा, तुमचं ठेवून आहे. मला नाही वाटत पैसे येते तुझे तोंडाकडे बघून पैसे सुद्धा माघारी जाते ना ते उभी असं नोटर राहते ना चलत जाते आणि म्हणते, नको नको याच्याकडे आणि नको. तुम्हाला तसं जर वाटत असलं ना हा. तर तुम्ही माझ्या बाईने चारा द्यायचं काम करायचं ती तो नाही सांगायचं मला ती माझी बायको आहे आता हक्काची मी करीत बघन काय करायची तो नाही सांगायचं तुमची जरी बायको असली तर माझी बहीण आहे ती देईन थोडे थोडे पैसे कशाला तुम्ही पण त्याला लई जोर धरताय पैशालाच पैसे पैसे पैशाचे माग परत जात राहतो मी मला गरज आहे तुम्हाला गड्याची काय गरज तुम्हाला अशी आहे कसं धमकी दिली बोल एकदाची देऊन टाकायचे ते तरी काय म्हणते अरे मी कशाला मित्र दाजीचं पैसे होई आता आपलं गावरान कांदे विकले ना हा रुपये दाजी होत नाही मी तुम्हाला वाकाडीचा वास येतो खालून पाणी निघालं त्या कांद्याचे पैसे तू आता का होते माझ्या वखारी मग? पैसे तू इथं मीठ वायाला का तेल टाकाय आलाय अरे पण पैसे देऊन टाकले सगळं मिटल तुझं देतो आणि दाजीचं देतो हा देऊन जी टाका. जी जी लगेच मग काय आता खिशात आहेत का कांदे विकून दे ना पुढे कांद घरीच ना विचारा नेला पण पुढे ते कांदच आणू आपण सरळ त्याचं सरळ पैशाचा भरोसाच नाही येतो मला सांगितलं आता बाजार 50 रुपये झाले आता पैसे होत हा. असतील. नाही, नाही. अरे कांदा इकून सुद्धा ह्यो पळून जायला बसला ए, पुढे पाटील. घेऊन नाही देणार पैसे मला माहितीये कांद्यावर मीठ सुद्धा कोणी उधार देत नाही आणि मला कांद्याचा वायदा दिला म्हणलं बघून तरी वाखायचं खाली खाऊन पाणी चाललंय पळा 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 कशाच्या वखारीच खातो हा आता- वास येतो मुलखाचा अरे त्याला स्टँड केलेले वखारीला पाणी कशा चाललं तुला माहिती आहे का काय ती बुरशी फिरशी लागते ना त्याच्याकरता खालून पाणी सोडलं जाईल वखारीच्या बरं, येड्यात आता तू नक्की कधी कांदा ऐकणार आहेस आणि कधी देणार आहे ती मला वायदा दे आता एकूण 4-8 दिवसात होय जोडीदार बघितली का बाबा म्हणजे 8 दिवसांनी तुम्हाला पैसे हा. द्या नक्की ना माझ्या बहिणीचा जीवन मारण्याचा प्रश्न आहे दाजी तुम्ही म्हणता खुशाल मी दुसरी बायको करीन करी आता 8 दिवसाची मुदत 8 दिवसात जर नाही ना पैसे दिलं बायको दुसरी करतो हिला वानवास देतो बस बोंबलो खापरात मग तुम्ही तोंड बघा दुसरी बायको करायला काय काय म्हणलं तुम्हाला आणि मग तुमचा पैसा देईन ना मी मी एक पैसे देऊन मी गुन्हेगार ठरतोय काय तुम्हाला माघारी बोलतो म्हणजे काय अहो तुमचं पैसे नाही दिलं तुम्ही दुसरी बायको कसं काय करतात मग दे ना लवकर मग तू देतो ना आठवड्यात पैसे तुमचं आणि धमकी देऊन बोलतोय मागे आलता तो पाया पडत होता मी रडत तर होता धमकी ह्यो. देतोय मी दाजी देई आता तुम्ही एवढं जबरदस्तीला चालल्यावर तो काय बोलणार मग तुमचं मला हे सगळं सांगा तुम्ही मला मुद्दा दिलं का यायचे घ्यायचे मग याचं भीती मला लय टाळा टाळा बोलतो ना नाकावर लय नाकावर राग आहे तुझ्या किती याच घ्यायचं बोला तुम्हाला 30,000 रुपये माझे मुद्दल आणि व्याज झालं 30,000 रुपये झालं खेळतो बरोबर मग 30,000 यांचं जेवण कापतो मी. नाही नाही 60,000 द्यायचे कसं काय मग व्याज नको का माझं मग झालं काय 50 वर्ष तुमचे पैसे नाही वर्षभर कोण देतो कोणी 10 रुपये दिवर मला उचलू बघ देतो का तू तरी आणि 10 रुपये माझ्याकडे अरे. असतं, तुमच्याकडून पैसे नाही असतं का नाही हा मग याची किंमत द्यायची ती व्याज द्यायचो मला 10 रुपये द्याल खिशात असावत ना आहे का नाही आणि तुम्ही खुशाल म्हणता 10 रुपये नाही खिशात 30,000 द्यायला निघाला ह्यो माझी बघा ना कोणाचं आणि मग पैसे तुमचं बुडीन कांद्याच्या शिवाय कांद्याच्या कांद्याचं कारखाना नेऊन टाक तिकडे तुझं पुढं माझं पैसे दे पहिलं तू आज 8 दिवसा पैसे देतो बर आणि बहिणीला माझ्या आठवड्यात जर नाही ना पैसे दिलं आणि मग बहिणीला तुला बी सांगतो आणि त्याला बी सांगतो मग तिला काहीच सांगू शकत नाही तुम्ही माझ्या बहिणीला त्रास नाही द्यायचा तुम्ही तो मला मला आठवड्यानी धमकी देतो कोणाला म्हणजे दे काय? बाबा. हा? माझं बी दे. आता नेमकं म्हणलं काय हा. तुझं जे पण दाजीचं जे काय दाजी राव मी तुमच्या एवढं गोडीशवाणी अरे. तुमचं पैसे बुडीन काय ए, नाही. आठवड्यानी जरा पैसे नाही दिले ना नीट बोल थोडं बरं जरा का? नीट बोलायचं कर हा गोडी जरा आठवड्यानी प्रेमाने आता बोल. दाजीचा पावर दाखवत नाही माझ्याजवळ अजिबात हो, नाही भांडणाचं अहो, कारण माझं दाजी पहिलेच माझं बोलणं असं प्रेमाचं असतं तुम्हाला माहिती आहे हाणलं जोरात खाल्लं कुठे चाही जायचं तुम्हाला मी. ते टाळी होती का असं काय असते का? आणि मग कशी आजची अरे त्यांचं मेंदू फार गोड घेता आला ना त्या टाळीने. आई दाजीच्या रस्ता वाहिन्या चालू आहे का? गप्प आहे भाऊ, दाजी शिवू नको टेन्शन तू, असतं ना. हिचा पिछळ बरं, घेऊन बरं. जाईल मी काय म्हणतो तुम्हाला पैसे नको काय मग लगेच देणार आहे का आज ते सांगे हा, म्हणून मग आता जातो बरं मी काय म्हणतो ते ऐक काय म्हणतो तू आता त्यांचे तर पैसे देऊन टाकायचे हा. कांदा विकल्यावर हा माझे द्यायचे हा. नाही तर मी असा धरून येणार लय रिटीन हा इथं कुठे पाहुणे राव दारात तू तक्रार करतो चल बर बर चल, 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 चल. पैसे मला द्यायचं पण चल, तू चल, म्हणतो चल. माझं बी. आणि 8 दिवसात आला पाहिजे घेऊन आता पैशासाठी मला हे करायचं का अरे मुद्दाम धमकी दिली त्याला तू तसा द्यायला म्हणून तुला सोडीत असतो का मी तुला सोडीन कमी आणि तुला सोडल्यावर बसू का रडत मी तसं म्हणलं यो पैसे देणारच नाही म्हणून त्याला तसं भीती दाखवली मला वाटलं उपाशी राहायचं इथे अरे तुझ्याशिवाय मला करमत असतं का? बस 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 झालं ना आता चला
कुठं जायचं रानात काम अरे, रानातलं काम राहिलं नाही का चला चल 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 मित्रा हा आपण आतापर्यंत कोणाचं बोलिलं का गावा काय पण तू माझ्याकडे देणार तुझं बी देणार आणि दाजीचं बी देणार पण द्यायचं म्हणायचं फक्त द्यायचीच नाही बोलायचं ए, कसं असं नको करू बाबा नाही बोलायचं कसं रेटून हा पण द्यायचं काय माझ्याकडे आणि मग मला बी तसंच करशील काय नाही तुला नाही तसं करणार का गावा मग? आपण जोडीदारी आहे. हा दाजीचं जरी नाही दिलं दाजीची- दाजी काय माझ्या बहिणीच्या पुढे आहे का बहीण जर लावली ना तुला सांगतो आजीचे नाही गेले ते चालते हा पण तुझं दिलं पाहिजे कुठं घरी येते हा पण तुझं त्यांना काय गरीब कमी तुझं काय गरीबाचा मी ठेव माझी देऊन टाक पण दाजी माझा इतका बहिणीला भेटतो आता ती मोकार दम देतो ना आपल्याला का म्हणायचं बरं का नाही तर दाजीचं काय करायचं काय काय चालेल करतो ना आयला दाजी दाजीला आहे ना असं गुळून 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 ठेवायचं. जागा वाचवायची म्हणजे त्यांचं जरी भांडण चाललं हा. तर नेमकं जायचं हा फक्त आणि मिठो-मिठी करायचं. मिठो-मिठी करायचं. पेटवायचं ना कशात हा. पेटवायचं पण बहिणीच्या पुढे दाजी असं काकण व्हायची हा. नाही लोक पेटवायचं केलं ना तुझंच बहीणचं प्रपंच आहे. पैसे बहिणीचं बी द्यायचं हा. द्यायचं बहिणीचं खाऊन कोणाचं बोलत जायचं मी मारीला काम लावायचं हे लेट होऊ दे पण झेट नेऊन शेट नेऊन द्यायचं हा. पण आधी कोणाचं तुझं हा. आणि मग कोणाचं दाजी. दाजीचं पण चालेल. त्याला कम से कम 40 वर्ष लागते काय माझ्याकडे आणि मग एवढं तुझं द्यायला नाही मग? द्या दाजीचं मला द्यायला वाटलं मला 22 वर्ष म्हणजे तोवर मी राहीन का नाही, तू मस्त 5-50 वर्ष जायची तुला नाही काय फरक पडत तो सांगतो पण दाजीचं नक्की देऊन टाक हा टाकायचं देऊन हा. टाकायचं नको ठेव बाबा हा हे कोणाचंही ऋण ठेवू नाही मग काय ते का आपल्या परपंचात चांगलं असतं हा का? पण तुझं बी देतो दाजीचं बी देतो आणि परत ऋणच नाही ते करायचं म्हणतात ऋण इथं जर ठेवलं ना वर जाऊन परत ते फेडावं लागत आणि मग ती फेडायचं सोपं हा. नाही त्याची लई बेकारी असते त्याच्यात लई त्याच्यापेक्षा बेकारी. आपलं गोडी गोडी देऊन टाकायचं गोडी गोडी हा हा आणि चल मग आता दाजींकडे जाऊन आहे ना त्याला सांगू दे आता कशात परत जायचं दाजी तेव्हा दाजीची बहिणीची बांधली लागते तेव्हा जायचं किती वाट पाहू दे.